नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा कालचा म्हणजेच 17 ऑगस्टचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात कालच्या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर सगळ्यात आधी आपल्याला हे पाहायला मिळतं की मंजिरी तिच्या रूममध्ये अस्वस्थपणे फेऱ्या मारत असते आणि तितक्यात नर्मदा त्या ठिकाणी येते. ती मोठ्यानेच मंजिरीवर ओरडत्याने म्हणते की वहिनी, तुला काय वाटतं, मला कळत नाही आहे का तुझ्या आणि त्या मीराच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे ते. तेव्हा मंजिरी विचारते की काय झालं नर्मदा, हे काय बोलतेस तू. आणि तेव्हा नर्मदा चिडून म्हणते की मला माहिती आहे ती मीरा आई होणार आहे आणि हे सगळं तुम्ही मुद्दाम करताय, आम्हाला या घरातून बाहेर काढण्यासाठी, या प्रॉपर्टीमधून आम्हाला बेदखल करण्यासाठी. आणि ते ऐकून मंजिरी वैतागूनच म्हणते की अगं हे काय बोलतीयस तू, असं काहीही नाही आहे. पण नर्मदा काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते. ती मंजिरीवर आरोप करत म्हणते की मला माहिती आहे ना, जर त्या मीराला मुलगा झाला तर ही सगळी प्रॉपर्टी आपोआप त्याच्या नावावर होईल आणि म्हणूनच तुझं हे सगळं कारस्थान सुरू आहे. पण काही झालं ना तरी मी तसं होऊ देणार नाही, कारण या प्रॉपर्टीवर, या घरावर माझासुद्धा तितकाच हक्क आहे. आणि मग ती उगाचच मंजिरी पुढे शहाणपणा करू लागते आणि त्यामुळे मंजिरी खूपच चिडते आणि त्या नर्मदाचा गळा पकडूनच तिला त्या रूममधून बाहेर काढते. त्यानंतर मग आपल्याला असं पाहायला मिळतं की मंजिरी विचार करत मनाशी म्हणू लागते की नक्कीच अंबिकाने ना त्या चहामध्ये काहीतरी मिसळलं होतं, पण त्यावेळी मीरासुद्धा तिथेच होती, तिला हे सगळं माहीत नसेल का. आणि मग तिला असाही प्रश्न पडतो की आपण मीरावर विश्वास ठेवून चूक तर केली नाही आहे ना. आणि त्याचवेळी दुसरीकडे आपण असं पाहतो की अथर्व आणि मीरा एकमेकांशी बोलत असतात. अथर्व म्हणत असतो की मीरा, माझ्यावर विश्वास ठेव, मी जो काही उपाय सांगितला आहे ना तो नक्कीच वर्क होईल. पण मीरा म्हणते, अथर्व असं कसं होऊ शकतं. आणि तेव्हा अथर्व तिला असं सांगतो की हे बघ, त्या मंजिरीच्या तळपायांना ना मोठमोठ्या भेगा आहेत. बाबांनी आपल्याला जे द्रव्य दिलं आहे ते द्रव्य मी जर लिंबाच्या फोडींवर टाकलं आणि मग मंजिरीने तिच्या तळपायांनी त्या फोडी कुस्करल्या तर ते जे द्रव्य आहे ना ते आपोआप तिच्या शरीरामध्ये जाईल. आणि हे ऐकून मीराला थोडंसं आश्चर्य वाटतं, हे सगळं नक्की होईल की नाही असं तिला प्रश्न पडलेला असतो. आणि मग त्यानंतर लगेचच पुढे आपण असं पाहतो की अथर्वने काही लिंबांच्या अगदी बारीक बारीक फोडी बनवलेल्या असतात आणि मग तो मीराला सांगतो की आता बाबांनी जे द्रव्य दिलं आहे ना ते एक एक थेंब यावर टाक. त्याप्रमाणे मीरा करते सुद्धा. तितक्यात अंबिका अथर्वला विचारते की अथर्व, खरंच हे सगळं वर्क होईल ना. आणि त्यावेळी अथर्व म्हणतो, हो अंबिका, काळजी करू नको, मंजिरीच्या तळपायांना ज्या भेगा आहेत ना त्यान हे द्रव्य नक्कीच तिच्या शरीरामध्ये जाईल आणि रक्तात मिसळेल. आणि ते ऐकून अंबिकाला आणि मीराला आनंद होतो. आणि मग त्यानंतर अथर्व ती जी काही लिंब असतात ना ती घेऊन जातो अनन्याकडे, कारण त्याला अनन्याकडून हे काम करवून घ्यायचे असते. आणि मग आपल्याला पुढील सीन असा पाहायला मिळतो की अनन्या तिच्या रूममध्ये तिचं काम करत बसलेली असते. तितक्यात अथर्व तिथे येतो. आधी तर तो तिला वेदाबद्दल विचारतो. अनन्या सांगते की वेदा असेल इथेच कुठेतरी. आणि तेव्हा अथर्व म्हणतो की ठीक आहे, काही हरकत नाही, तसंही मला तुझ्याशी बोलायचं आहे. पण अनन्या म्हणते की मी आत्ता बिझी आहे. पण अथर्व म्हणतो की अनन्या प्लीज माझ्यासाठी थोडा वेळ काढ. आणि ते ऐकून मग अनन्या विचारते, बोल, काय झालं, काय बोलायचं आहे तुला. आणि जेव्हा तिचं लक्ष अथर्वच्या हातात असणाऱ्या त्या लिंबांकडे जातं तेव्हा तिला आश्चर्यच वाटतं. ती विचारते की हा सगळा काय प्रकार आहे. आणि तेव्हा अथर्व नाटक करत म्हणू लागतो की अनन्या, तुला हे सगळं ऐकायला खूप विचित्र वाटेल, पण आता मी जे काही सांगतोय ना ते प्लीज शांतपणे ऐक. आणि मग तो असं म्हणू लागतो की सध्या आपल्या घरात जे काही सुरू आहे ना ते आता माझ्या कंट्रोलच्या बाहेर जाते. मी घरातील परिस्थिती सुधारण्याचा कितीही प्रयत्न केला ना तरीही ते शक्य होत नाही आहे. घरात रोज नवीन वाद होत आहेत, रोज नवीन भांडणं होत आहेत आणि म्हणूनच मला समजत नाही आहे काय करावं ते. त्यावर अनन्याही मांडो लावत हो म्हणते. पुढे अथर्व असंही म्हणतो की जर आत्ता आपले बाबा असते ना तर त्यांनी 2 मिनिटांमध्ये सगळं सॉल्व केलं असतं, पण मला ते काही जमत नाही आहे आणि म्हणूनच ना मी एका गुरूंकडे गेलो होतो. ते ऐकून अनन्याला आश्चर्य वाटतं. ती विचारते, काय, गुरूंकडे. आणि तेव्हा अथर्व म्हणतो, हो अनन्या, मी ना एका गुरूंकडे गेलो होतो. त्यांना मी माझ्या मनाची घालमेल सांगितली, आपल्या घरची परिस्थिती सांगितली आणि तेव्हा ना त्यांनी मला या लिंबाच्या फोडी दिल्या. त्यांनी मला असं सांगितलं की जर या लिंबाच्या फोडी तुमच्या आईने
पायाखाली चिरडल्या आणि त्यांचा पाय काळा झाला, तर याचा अर्थ असा होईल की मीरा आणि तिचे बाबा जे काही सांगतायत ते योग्य आहे, ते खरं आहे. आणि जर का तुमच्या आईंचा पाय काळा नाही झाला, तर मग त्या जे बोलतायत ते बरोबर आहे, ते योग्य आहे. आणि हे सगळं काही ऐकून अनन्याला धक्का बसतो. ती म्हणते की अरे दादा, हे काय बोलतोयस तू, आणि तुझा कधीपासून या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसायला लागला? हे बघ, हे सगळं मला अजिबात पटत नाही आहे. पण अथर्व म्हणतो की अनन्या, काहीच न करण्यापेक्षा हे केलेलं काय वाईट आहे? हे बघ, मी ना त्यांच्याशी बोलून आता खरंच थकून गेलो आहे. बोलून बोलून फक्त वाद होत आहेत, खरं काय ते काही समोर येत नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या गुरूंनी जो काही उपाय सांगितला आहे ना, तो आपण करून बघावं. काय खोटं काय खरं ते आपल्याला समजेल. परंतु अनन्या काही या गोष्टीसाठी सहजासहजी तयार होत नाही. पण अथर्व तिची समजूत काढतो. तिला म्हणतो की तुला वाटतंय ना आपल्या घरातील वातावरण पूर्वीप्रमाणे व्हावं, तर प्लीज माझं हे काम कर. काही करून आईला ही लिंब तिच्या पायाखाली चिरडायला सांग. आणि जर तिला वाटत असेल ना आपण पूर्वीप्रमाणे एकत्र यावं, तर तीसुद्धा हे नक्कीच करेल. आणि तेव्हा कुठे जाऊन अनन्याला हे सगळं पटतं. ती म्हणते की ठीक आहे दादा, मी जाते आईकडे, तिला ही लिंब तिच्या पायाखाली चिरडायला सांगते. आणि तू काळजी करू नको, आपण हे का करतोय हे मी तिला कळू देणार नाही. आणि ते ऐकून अथर्वलाही खूप आनंद होतो. आणि हे सगळं मीरा अंबिकासुद्धा बाहेरून ऐकत असतात आणि त्याही खुश होतात. पण तितक्यात माया त्या ठिकाणी येते आणि ती लपून अंबिका मीराकडे पाहत असते. खरं तर फक्त मीराकडे, कारण अंबिका तर काही तिला दिसत नाही. आणि मग त्यानंतर मीरा अंबिका तेथून निघून जातात आणि त्यानंतर अनन्या आणि अथर्वसुद्धा त्या रूममधून बाहेर पडतात. पण मला समजत नाही की यांचं नेमकं काय सुरू आहे, काय चाललं आहे आता यांच्या डोक्यात, आणि ती त्याचाच विचार करत बसते. तर दुसरीकडे मंजिरीने त्या नर्मदाचा जो काही गळा पकडलेला असतो ना, त्यामुळे तिला खूप त्रास होत असतो. तर दामोदर तिचा गळा, तिची मान शेकवून देत असतो आणि अजित मात्र तिच्यावर हसत असतो. आणि मग त्यानंतर ही नर्मदा म्हणू लागते की जर मलासुद्धा त्या मंजिरीसारखी शक्ती मिळाली ना, तर मीही तिचा गळा पकडेल, तिला मारून टाकेल. आणि ते ऐकून दामोदरला आणि अजितला मात्र हसू येतं, कारण त्यांना माहिती असतं की हे असं काही घडणार नाही आहे. तितक्यात मायासुद्धा त्या ठिकाणी येते. तिचं मात्र यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसतं. अथर्व, मीरा आणि अनन्याचं नेमकं काय सुरू होतं याचाच ते विचार करत असते. आणि मग त्यानंतर आपण पुढील सीन असा पाहतो की अनन्या ती सगळी लिंब घेऊन जाते मंजिरीकडे आणि तिला असं सांगते की आई, आमच्या कॉलेजने ना आम्हाला हा प्रोजेक्ट करायला सांगितला आहे. त्यांनी सांगितलं आहे की तुझ्या वयाच्या ज्या स्त्रिया आहेत ना, त्यांनी ही लिंब पायाखाली चिरडावी. या लिंबांमध्ये ॲसिड असतं, त्याचा काय परिणाम होतो हे आम्हाला बघायचं आहे. पण मंजिरी म्हणते की अगं अनन्या, हे काय बोलतेस तू, असा कुठे प्रोजेक्ट असतो का? तर अनन्या म्हणते ग आई प्लीज ऐक ना माझं, कर ना प्लीज. परंतु मंजिरी ऐकायला तयार नसते. पण अनन्या तिची समजूत काढते आणि शेवटी मंजिरी म्हणते की ठीक आहे. आणि मग ही मंजिरी फायनली त्या लिंबांवर जाऊन उभी राहते. ती ते लिंब चिरडायला सुरुवात करते आणि त्यामुळे अथर्व आणि मीराने त्या लिंबांवर जे द्रव्य टाकलेलं असतं ना, ते तिच्या तळपायांवर असणाऱ्या भेगांच्या माध्यमातून तिच्या शरीरात जायला सुरुवात होते. तर इकडे अनन्या मंजिरीचे पाय काळे तर पडत नाही आहे ना हे पाहत असते आणि तिचे पाय काळे अजिबात पडत नाही, कारण मुळात तसं काही घडणारच नसतं. पण अनन्याला वाटतं की अरे वा, आपल्या आईचे पाय काळे पडले नाही म्हणजे ती जे काही बोलते ते खरं आहे. आणि ती खूपच खुश होते. त्याचवेळी दुसरीकडे अथर्व, मीरा, अंबिका बोलत असतात. अनन्याला सांगितलेलं काम तिने केलं असेल की नाही हाच प्रश्न त्यांना पडलेला असतो. आणि तितक्यात अनन्या तिथे येत अथर्वला काम पूर्ण झाल्याचं सांगते आणि त्यामुळे हे तिघेही जण खूपच खुश होतात. आणि मग अंबिका मीराला म्हणते की आता तू ताबडतोब आपल्या बाबांकडे जा, त्यांना याबद्दल सांग. त्यावर मीराही हो म्हणते आणि तेथून बाहेर पडते. तर इकडे अनन्याचं हेच सुरू असतं की दादा, आईचे पाय काळे पडले नाहीत म्हणजे ती खरं बोलते. आता या मीरा वहिनीने आणि त्याच्या बाबांनी आईची माफी मागायलाच हवी. आणि त्यावर अथर्व फक्त मांडो लावत हो म्हणत असतो. दुसरीकडे शिवनाथ मीरा कधी येईल याची वाट बघत असतो. तो म्हणत असतो की कधी कधी वाट पाहणंसुद्धा खूप त्रासदायक असतं. तितक्यात मीरा त्या ठिकाणी येते आणि ती काम पूर्ण झाल्याचं शिवनाथला सांगते. त्यामुळे तोही खूपच खुश होतो. तर दुसरीकडे मंजिरीला हे जाणवलेलं असतं की आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडलं आहे, कारण तिचं तोंड पूर्णपणे आंबट पडलेलं असतं. तिच्या मनात विचार येतो की जर आपण ती लिंब तळपायाने चिरडली आहे, तर मग आपलं तोंड कसं काय आंबट पडलं. तर मित्रांनो, या मालिकेच्या आता पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे
ते द्रव्य मंजिरीच्या शरीरात गेल्यामुळे तिच्या सगळ्या शक्ती निष्क्रिय झालेल्या असतात आणि मग शिवनाथ मीराला सांगतो की आता आपल्याकडे फक्त 12 तास आहेत. या 12 तासांमध्ये काही करून तिला या पिंजऱ्यात घेऊन यावंच लागेल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आता नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.